नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमच्या माझ्या लाईफ ऑफ उत्कृष्टी या ब्लॉग चॅनलमध्ये। आज आमच्या कॉलनीमध्ये झाडं विकण्यासाठी आणलेली आहेत आणि माझ्याजवळही 2-3 कुंड्या रिकाम्या पडलेल्या होत्या। त्याच्यामुळे विचार केला की 2-3 झाडं घेऊन टाकावी। आज 3 झाडं खरेदी केली। एक म्हणजे जास्वंदाचं, दुसरं जेडचं आणि तिसरं क्रोटॉनचं। बाहेर आलीच होती झाडं घ्यायला, तर म्हटलं चला आता इकडचंही आवरून घेते। झाड म्हणजे निसर्गाने आपल्याला दिलेली एक सुंदर देणगी आहे। झाड आणि मानव यांच्यात एक अतूट असं नातं आहे। झाडांपासून आपल्याला ऑक्सिजन मिळते। सांगायचंच झालं तर त्याचा अर्थ असा की आपलं जीवन हे झाडांमुळे शक्य झालेलं आहे। पृथ्वीवरील वातावरण आणि ऋतुचक्र हे झाडांमुळे संतुलित राहते। झाडांमुळे वातावरण स्वच्छ आणि हवा शुद्ध राहते। हवेतील प्रदूषण कमी करण्याचं काम झाड हे करत असतात। तसेच आपल्या अन्नाची गरजही झाडांमुळेच पूर्ण होते। पशुपक्ष्यांसाठी झाड हे निवाऱ्याचं कामही करतात। झाडांपासून आपल्याला फळे, फुले, अभ्यासासाठी लागणारा कागदही आपल्याला झाडांपासून मिळतो। औषधं तयार करण्यासाठी औषधी वनस्पतीही आपल्याला झाडांपासून मिळतात। झाड आपल्याकडनं काहीही न घेता परोपकार करत राहतो। हिरवीगार झाडे आपल्या निसर्गाचं सौंदर्य वाढवत असतात। झाडांच्या परिसरात वेळ घालवल्याने आपला मानसिक ताण कमी होतो आणि मानसिक स्वास्थ्यही सुधारते। वृक्ष हे फक्त झाड नसतात, तर ते आपल्या जीवनाचा आधारही असतात। म्हणून त्यांचं संरक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे। झाड आपल्याला जीवन देतात, पण आपण मात्र आपल्या स्वार्थापोटी वृक्षतोड करतो। त्यामुळे पृथ्वीवरील वातावरणाचे संतुलन बिघडते। पृथ्वीवरील वातावरण संतुलित करण्यासाठी आपण झाडांचे रक्षण करायला हवे। नव्या झाडांचीही लागवड करावी आणि त्या लावलेल्या झाडांना जतन करावं, हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे। तुमच्याशी गप्पा मारता मारता माझं इथे झाडूनही झालेलं आहे। आज रिपोर्टिंग करण्यासाठी माझ्याजवळ माती नव्हती, त्यामुळे मी ज्या कुंड्या खाली होत्या त्याच्यात तात्पुरती ती रोपं ठेवून दिली आणि ज्या वेळेस माती वगैरे भेटेल त्यावेळेस रिपोर्टिंगचा ब्लॉग मी तुमच्याबरोबर शेअर करेन। सगळ्या कुंड्या व्यवस्थित अरेंज केल्यानंतर मी थोडंसं पाणी मारून घेत आहे झाडांना। झाडांच्या सानिध्यात राहिल्याने मन अगदी प्रसन्न होऊन जातं। कारण नसतानाही झाडांना सारखं पाहावंसं वाटतं आणि बघून मन अगदी प्रसन्न होऊन जातं। मनामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते। झाडांना पाणी देऊन झाल्यानंतर पोस्ट ही स्वच्छ करून घेतला। दुसऱ्या दिवशी जास्वंदच्या झाडालाही छान फुलं आलेली होती।
चला तर या सुंदर दृश्याने मी माझा ब्लॉग संपवते. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत काळजी घ्या.